आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासताना आपल्याकडे काय झालंय की भारताबद्दल आपल्या देशामध्ये बरेच गैरसमज आहे इतिहासाबद्दल, आणि हे गैरसमज झाल्यामुळे होतंय काय की आपल्या माणसांमध्येच भांडणं लागत आहेत, धर्मामध्ये भांडणं लागत आहेत, जातीमध्ये भांडणं लागत आहेत. कारण आपल्याकडे जे भारताच्या इतिहासाची प्राचीन काळापासूनची साधनं जी आहेत ही व्यवस्थित ठेवली गेली नाही, हे एक नेमकं कारण. दुसरं कारण, भारतावर सातत्याने म्हणजे इसवी सन 700 नंतर परकीय आक्रमणं सातत्याने होत राहिली आणि त्यामध्ये जाळपोळीमध्ये अंधाधुंदीमध्ये अनेक आपले डॉक्युमेंट्स कागदपत्र नष्ट झाले. आणि तिसरं कारण, भारतावर इस्लामी सत्तेने, इंग्रज सत्तेने किंवा युरोपियन सत्तांनी मोठ्या प्रमाणात राज्य केलं आणि या लोकांनी आपला इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला. आणि यामुळे होतंय काय की भारताचा इतिहास हा आपल्याला बराच अंशी हा संपूर्णपणे मिळत नाही. मध्येच काही राजांचा इतिहास नष्ट झालेला दिसतो, तो आपल्याला मिळत नाही. प्राचीन भारताबद्दल तसं झालेलं आहे. बरं, आधुनिक काळामध्ये काय झालंय की इतिहासाला नवीन वळण लागलं, अभ्यासाला नवीन वळण लागलं आणि त्यामुळे आपल्याला आधुनिक काळाचा बराचसा सुसंगत इतिहास हा आपल्याला सापडत असतो. आता जगामध्ये आपण असं म्हणतो की जगामधली सर्वात मोठी लोकशाही ही भारतात आहे आणि जगामधली सर्वात मोठी लोकशाही भारतात आहे असली तरी त्याचबरोबर जगामधला सर्वात जुना इतिहास, प्राचीन इतिहास भारताला आहे. भारतामधल्या अनेक प्राचीन गोष्टी आपण ऐकतो की ज्या ठिकाणी जगाला भारताने एक प्रकारे वेगळं वळण, वेगळं ज्ञान हे जगाला भारताने दिलं. भारताबद्दल अनेक गोष्टी आहेत, परंतु सर्वात महत्त्वाचा हा इतिहास शिकत असताना मला असं वाटतं की सर्वप्रथम या देशाबद्दल आपल्या मनात किती प्रेम आहे, या देशाबद्दल आपल्या मनात किती राष्ट्रवाद आहे, या देशाचं भलं करण्यासाठी आपल्या मनामध्ये काय वाटतंय, या सगळ्या गोष्टींचा विचार प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. आणि खरोखर देशाबद्दल प्रेम असेल तर आपल्या देशाच्या इतिहासाबद्दल, आपल्या देशाच्या महापुरुषांबद्दल खोट्या गोष्टी पसरवणं, खोटा इतिहास सांगणं हे बंद झालं पाहिजे. कारण इतिहास हा पुराव्याशिवाय आपल्याला पुढे नेता येत नाही. आता साधं उदाहरण आहे, आपल्या देशाला जवळजवळ सगळ्यांना माहिती आहे की 3 नावं आहेत. 3 नावांनी आपण आपल्या देशाचं नेहमी नाव घेतो. पहिलं नाव हिंदुस्तान, दुसरं नाव भारत आणि तिसरं नाव इंडिया. आता मला हा प्रश्न असा पडतो की इतिहास अभ्यासक म्हणून की आपल्या देशाला एकच नाव का नाही? बघा, जगामधले इतिहासाचे अनेक देशांचे इतिहास जर तुम्ही बघितले, बऱ्याच जणांनी या राष्ट्रवादामुळे, देशप्रेमामुळे आपल्या देशाचं एकच नाव कागदोपत्री तयार केलं, जगाला दिलं आणि त्याच नावाने आता हे देश ओळखले जात आहेत. म्हणजेच भारतामध्ये सुद्धा हा प्रयोग करायला काही हरकत नाही. आता ज्यांना ज्यांना या गोष्टी माहीत नाहीये त्यांच्यासाठी प्रामुख्याने मी या ठिकाणी आधुनिक भारताच्या संदर्भात एवढं म्हणेन की सर्वप्रथम आपण सगळ्यांनी मिळून, म्हणजे आपल्या
देशातले तरुण मंडळी, विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि जे जे कोणी असतील ज्यांना भारताबद्दल प्रचंड अभिमान आहे, आपण केंद्र सरकारला हे सांगणं गरजेचं आहे की आता तरी देशाचं एक नाव ठेवा. त्याच्यामध्ये सुद्धा लोक भांडणं करतील. काहींना हिंदुस्थान आवडतं ते म्हणते आम्ही हिंदुस्थानच म्हणू, काहींना इंडिया आवडतं ते म्हणे आम्ही इंडियाच म्हणू, काही जण म्हणतील भारतच म्हणायचं. पण सर्वप्रथम या नावांच्या मागचा इतिहास आपल्याला लोकांना सांगणं गरजेचं आहे आणि त्याशिवाय आपल्याला हे नाव बदलता येणार नाही. लोकांचं प्रबोधन करणं सुद्धा गरजेचं आहे आणि हा हेतू या प्राथमिक लेक्चरचा आहे की बघा, आता सर्वात पहिले प्राचीन काळामध्ये आपल्या देशाचं नाव जे होतं हे भारत हे नाव पडलं. आता भारत हे नाव कुठल्या आधारावर पडलेलं आहे? त्याच्यात दोन गोष्टी आहेत. आपण सरसकट असं म्हणतो की भरत नावाचा राजा या संपूर्ण भारतावर राज्य करत होता, शक्तिशाली होता, ताकदवान होता आणि म्हणून या देशाचं नाव भारत पडलं. पण प्राचीन काळामध्ये या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट दिसून येते की सुरुवातीला ही संस्कृती जी होती आपली, म्हणजे लोकसंस्कृती जी होती, जिचा विकास सिंधू नदीच्या काठावर झाला आणि सिंधू संस्कृती आणि नंतर त्याच भागामध्ये निर्माण झालेली आर्य संस्कृती, सप्त सिंधू नद्या, 7 नद्यांचा हा प्रदेश, सुपीक प्रदेश होता. या ठिकाणी लोकांनी म्हणजे या ठिकाणी जे आर्य नव्हते ते अनार्य, याच भागामध्ये त्यांच्या वस्त्या होत्या, टोळ्या होत्या, जमाती होत्या आणि याच भागामध्ये जे आर्य आले, ज्याला आपण सुधारित म्हणतो, जे दिसायला धिप्पाड होते, पर्सनॅलिटी त्यांची वेगळी होती, त्यांच्याकडे आयुध चांगली होती, शस्त्र चांगली होती, या आर्यांनी प्रवेश केला. त्यांनी सुद्धा इथंच वस्ती केली आणि या भूमीला त्यांनी देवभूमी मानलं आणि याच भूमीमध्ये ते कायमचे राहिले. कारण सुरुवातीचा जो काळ होता ही माणसाच्या भटकी, सगळ्या जगामध्येच भटक्या अवस्थेचा काळ होता. त्यामुळे आर्य अनार्य असे वाद बिलकुल घालू नका. त्यावेळेचा इतिहास पहिले समजवून घ्या. काय झालं होतं त्यावेळी? जगामधली माणसं या देशातून त्या देशातून भटक्या अवस्थेमध्ये सगळीकडे फिरत होती. त्यांना जी जागा आवडली त्या ठिकाणी ते कायमचे राहिले, त्यांच्या पिढ्यानपिढ्या तेव्हापासून राहिल्या आणि आजही आहेत. तसंच त्यावेळी भारतात झालं. आता आर्य संस्कृती वेगळी, अनार्य संस्कृती वेगळी, ज्यांना आपण द्रविड सुद्धा म्हणतो. आपोआपच पुढे काय झालंय की जागेवरून स्पर्धा सुरू झाली किंवा मोठ्या प्रमाणात साम्राज्य विस्तारासाठी आपापसामध्ये भांडणं सुरू झाली, लढाया झाल्या आणि या लढाया झाल्यानंतर आर्यांनी आपल्याला माहिती आहे की अनार्यांवर बहुतेक विजय मिळवले. पण यानंतर मात्र एक लक्षात घ्या, आर्य हे स्वतंत्र वंशाचे न राहता आणि अनार्य स्वतंत्र वंशाचे न राहता त्यांच्यात मोठ्या प्रमाणात वैवाहिक संबंध, राजकीय संबंध हे निर्माण झाले. बऱ्याच आर्य आणि अनार्य टोळ्या या एकत्र येऊन कारभार करू लागल्या आणि त्यामुळे झाली काय, मिश्र संस्कृती भारतामध्ये त्याच वेळी तयार झाली. त्यामुळे भारतातील आज तुम्ही म्हणू शकत नाही की भारतामध्ये एकदम तुम्हाला प्युअर आर्य, शुद्ध आर्य वंशीय माणूस दिसेल आणि शुद्ध अनार्य वंशीय माणूस दिसेल. हे भारतामध्ये तुम्हाला दिसणार नाही, पण जगामध्ये इतर देशांमध्ये दिसतील. आणि म्हणून जर्मनचा हिटलर स्वतः जर्मनचे आपली लोक ही आर्य वंशाची आहे असं मानत होता. आता तो इतिहास वेगळा आहे आणि त्यामुळे
या इतिहासामध्ये काय झालं होतं, त्या काळामध्ये, प्राचीन काळामध्ये, म्हणजे पहिल्यांदा आपण ऋग्वेद काळ ज्याला म्हणतो, त्या काळामध्ये एक सिंधू, म्हणजे जेवढा सगळीकडे जंगलच होतं, आत्तासारखा भारत नव्हता, हेही लक्षात घ्या. आणि त्यामुळे सिंधू नदीच्या 7 नद्यांच्या भागामध्ये जी वस्ती होती त्यालाच आपण हे आपली भूमी मानत होते. आणि त्यावेळी या सगळ्या भागांवर म्हणजे नंतर हळूहळू काय झालंय की नवीन नवीन राज्य आर्यांनी निर्माण केली, नवीन नवीन वंश या ठिकाणी निर्माण झाले, आणि त्यामुळे सैन्य वाढलं. आणि त्यामध्ये नंतर असं झालं की एक भरत नावाची जी टोळी होती आर्यांची, ती एवढी स्ट्रॉंग बनली की संपूर्ण भागावर, म्हणजे त्यावेळेचा जो भारताचा संपूर्ण जिथं माणसं राहत होती हा संपूर्ण भाग यांच्या अंडर होता, भरत टोळीच्या. आणि त्या टोळीचा अतिशय पराक्रमी राजा होता, त्याचं नाव होतं सुदास. आता सुदास जो होता अतिशय पराक्रमी होता, म्हणजे त्याची टोळी जिचं नाव भरत होती ही मजबूत होती. आणि या सुदासच्या दरबारामध्ये त्याचा मुख्य पुरोहित होता ज्याचं नाव होतं विश्वामित्र. आणि मग त्यावेळी पुरोहिताला दरबारामध्ये महत्वाचं स्थान होतं, तो मंत्रीच होता. एक दिवस राजा आणि पुरोहिताचं भांडण झालं, आणि त्यामुळे राजाने रागारागाने विश्वामित्राला कामावरून काढून टाकलं, पुरोहित पदावरून काढून टाकलं, आणि त्याच्या जागी वशिष्ठ नावाच्या ऋषीची पुरोहित म्हणून नेमणूक केली. विश्वामित्राला राग आला. विश्वामित्राने याचा बदला घेण्याचं ठरवलं, आणि विश्वामित्राने काय केलं, तो अनार्य टोळ्यांकडे गेला. अनार्य टोळ्या अशा त्याने जवळजवळ 10 टोळ्या एकत्र केल्या, आणि 10 टोळ्या एकत्र करून राजा सुदास विरुद्ध युद्ध पुकारलं. फार मोठं, आपल्या भारतातलं जे म्हणतो ना महायुद्ध ज्याला म्हणतो, त्यातलं सर्वात पहिलं मोठं युद्ध जर म्हणावं लागेल तर या युद्धाला नाव आहे दाशराज्य युद्ध, म्हणजे 10 टोळ्यांचं युद्ध, 10 राजांचं. आणि त्यामुळे हे मोठं युद्ध झालं. आणि या युद्धामध्ये अशी अपेक्षा होती की विश्वामित्रच्या अंडर ज्या टोळ्या आहेत त्यांचा विजय होईल, पण राजा सुदासने एवढा मोठा पराक्रम गाजवला की या ठिकाणी त्याने सगळ्या टोळ्यांचा पराभव केला. नंतर त्यांना आपल्यामध्ये सामील करून घेतलं, त्यामुळे त्याचं साम्राज्य अजून जास्त वाढलं. आणि त्यामुळे काय झालंय की या सगळ्या भूमीला भरत या टोळीचं नाव मिळालं, ज्याच्यावरून भारत शब्द आला, आणि देशाचं नाव पडलं भारत. आता आपण जाऊ हिंदुस्तान या नावाकडे. आता हिंदुस्तान हे नाव जे आहे हे भारताला कशा प्रकारे पडलं, ज्यावेळी भारतामध्ये म्हणजे याच काळात म्हणजे आर्यांच्या संस्कृतीचा विकास झाला, अनेक राज्य या ठिकाणी निर्माण व्हायला सुरुवात झाली, नगरं निर्माण झाली, वेगवेगळे राजे या ठिकाणी राज्यकारभार करू लागले, त्यांच्यामध्ये आपापसात युद्ध सुद्धा होत असत. या काळामध्ये आपल्याकडे आले, म्हणजे व्यापार करण्यासाठी आले असावे किंवा प्रवास करण्यासाठी आले असावे, पर्शिया या देशातली लोक आपल्या भारतात आले. आता पर्शिया म्हणजे कुठला, तर आज जो इराण नावाचा देश आहे, मुस्लिम देश जो आहे, त्याचं प्राचीन नाव होतं पर्शिया. आणि या पर्शियामध्ये जे लोक राहत होते ते लोक होतं पारशी. म्हणजे भारतामधले जे पारशी आहेत ना, ज्यावेळी इस्लामचं आक्रमण झालं या पर्शियावर, त्यामुळे जे आपला धर्म वाचवून पळून आले, वेगवेगळ्या ठिकाणी गेले, त्यातले भारतात सुद्धा आले, आणि आजही आपल्याला ती लोक या ठिकाणी दिसतात, ते भारतीय झालेले दिसतात. आता काय झालंय की या ठिकाणी जेव्हा ही लोक भारतीय झाले ते नंतरची गोष्ट, पण आधी हे पर्शियाचे लोक भारतात आले, सिंधू नदीच्या ठिकाणी आले. पण त्यांच्या भाषेमध्ये लक्षात घ्या, एक स नावाचा जो शब्द होता आपल्याकडचा, त्या स चा उच्चार त्यांच्या भाषेमध्ये
ह असा व्हायचा. आणि त्यामुळे काय व्हायचं की ते या सिंधू या नदीला ते म्हणायला लागले हिंदू. ते सच्या जागी ह लावला नाही, त्यांच्याकडे त्या शब्दच तसा होता. आणि हिंदू म्हटल्यानंतर काय झालं, हा सिंधुस्थानचं नाव झालं हिंदुस्थान. आणि तेव्हापासून नंतर पुढील काळामध्ये लोकांना असं वाटायला लागलं की आपल्या देशाचं नाव हिंदुस्थान आहे. या संस्कृतीमध्ये राहणारे लोकांना सिंधू संस्कृतीचे लोक म्हणत होते, आता हिंदू संस्कृतीचे लोक म्हणायला सुरुवात झाली. आणि त्यामुळे लोकांचं नाव पडलं हिंदू आणि देशाचं नाव पडलं हिंदुस्थान. हे हिंदुस्थान कसा निर्माण झाला. आता इंडियाकडे येऊ. तो आधुनिक काळामध्ये जेव्हा भारतामध्ये युरोपियन आले, इंग्रज आले, फ्रेंच आले, पोर्तुगीज आले, हे सगळे युरोपियन भारतामध्ये आले, ख्रिश्चन लोक यायला लागले आणि इंडिया नाव या देशाला या लोकांनी दिलं. पण एक लक्षात घ्या, इंडिया नाव जर आपण घेत असू तर आपण देशप्रेमी नाही. कारण का, युरोपियनांनी त्या काळामध्ये, कारण जगामध्ये सर्वात मोठं साम्राज्य निर्माण केलं असेल तर इंग्रजांनी, नंतर फ्रेंचांनी, त्याच्या अगोदर पोर्तुगीजांनी. ही लोक त्यावेळी समुद्रमार्ग त्यांनी नवीन नवीन शोधून काढले आधुनिक काळामध्ये. आणि ते जे नवीन त्यांना रस्ते मिळाले, जिथं जिथं ते जात होते, तेव्हा अनेक ठिकाणी तुम्हाला दिसेल की हा इंडिया, इंडीज वगैरे शब्दप्रयोग त्यांनी अनेक ठिकाणी लावला. आणि हा शब्दप्रयोग द्वेषमूलक आहे. म्हणजे त्या लोकांचा द्वेष करणारे, एक प्रकारे असं समजा की एक प्रकारे त्यांच्या दृष्टीने या ठिकाणची संस्कृती एक प्रकारे चिडवणं, तिरस्कार करणं, यातून हा इंडी शब्द आला, इंडिया शब्द आला. त्यामुळे भारताला त्यांनी कधी भारत म्हटलं नाही, कधी हिंदुस्थान म्हटलं नाही, त्यांनी म्हटले इंडिया. तुम्हाला अनेक उदाहरणं जगामधले गुगलवर बघा. आफ्रिकेमध्ये तुम्हाला वेस्ट इंडीज, ईस्ट इंडीज असे देश दिसतील. ज्यावेळी कोलंबस गेला कुठे, अमेरिकेला, चुकून गेला तो आणि अमेरिकेचा शोध लागला आणि त्या ठिकाणी सुद्धा त्याने त्या लोकांना नाव ठेवलं होतं रेड इंडियन. मग आता इंडिया, इंडियन हे शब्दप्रयोग ठेवण्यात आल्यानंतर आपल्याला वाटलं ते इंग्रजी नाव आहे आणि आपण अभिमानाने आपल्या देशाला आय एम इंडियन वगैरे अभिमानाने म्हणतो. पण ते चुकीचं आहे. आणि म्हणून आपल्या देशाचं खरं नाव, ज्याला प्राचीन इतिहास आहे, ते आहे भारत. आणि त्यामुळे कदाचित या ठिकाणी या मोहिमाची ही चळवळ निर्माण झाली पाहिजे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून, तरुणांच्या माध्यमातून, लोकांच्या माध्यमातून, की आपल्या देशाचं नाव सुद्धा जगामध्ये एकच नाव ठेवा, जे नाव आहे, ज्याला इतिहास आहे, ते म्हणजे भारत. आपल्या देशाचं नाव ना हिंदुस्थान आहे, ना आपल्या देशाचं नाव इंडिया आहे. आणि हा इतिहास जाणून घेतल्यानंतर आपल्याला समजेल की हा भारत, म्हणून या विषयाचं नाव सुद्धा आधुनिक भारताचा इतिहास आहे. इंग्रजीमध्ये हिस्ट्री ऑफ इंडियाच आपण म्हणतो, पण आता मात्र आपल्याला ती सवय बदलणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी याचा विचार करावा. आणि त्यामुळे आपल्याला या आधुनिक भारतामध्ये काय काय घडलं हे आपल्याला लक्षात येईल.